नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. अवघ्या 2 तासात खुनाचा उलगडा, पिंपळनेर पोलिसांची धडक कार्यवाही. वाकी शिवारातील शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या 2 तासात खुनाचा उलगडा करत मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. सुनंदा गोटू चौधरी वय 40 राहणार वाकी असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती गोटू घनसाराम चौधरी वय 46 याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी वाकी शिवारात शेतात एका महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत पडलेला असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख सुनंदा चौधरी अशी पटली. पोलिसांना प्राथमिक तपास दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 4 वाजता शेतीच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. त्यावेळी पती गोटू चौधरी यांनी दगडाने कपाळावर व डोक्यावर वार करून पत्नी सुनंदा हिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपळनेर पोलिसांचे पथक रवाना झाले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासात संशयित गोटू चौधरी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली, पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भाग क्रमांक 5 गु र न 190 226 भारतीय न्यायदंड संहिता BNS कलम 103(1) अन्वय खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, भारतीय पोलीस सेना अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, साक्री विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, पोलीस अंमलदार कांतीलाल आहिरे, विश्वास हजारे, कैलास कोळी, महिला पोलीस अंमलदार हिराबाई ठाकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार संजय सिंग चव्हाण व अतुल निकम यांनी सहभाग घेतला. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचे नातेवाईक म्हणाले की तुमचं नाव काय? कस्तुरी रमेश सैल जामखेल. मध्ये मयत झालेली महिला तुमची कोण होती? बहीण. बरोबर. कसं काय झाली घटना? ते आम्हाला काहीच माहिती नाही. प्रियत आम्हाला घरी सापडली, घरी घेऊन आले होते ते. कोण घेऊन आलं? ते काहीच माहिती नाही, फक्त आम्हाला फोन आले होते म्हणून आम्ही तिथं आलो होतो. कोण कोण आलं त्यांच्याबरोबर? त्यांच्याबरोबर कोण कोण? ते काहीच माहिती नाही, फक्त आम्हाला फोन आलं होतं, आम्ही आलो आणि प्रियत घरात होती. ते काहीच माहिती नाही, पण ते म्हणे इथं दवाखान्यात ते दाजीन ते तिथं दवाखान्यात जमा होऊन गेले आणि पोलीस गाड्या आल्या म्हणून. किती वाजता? आता किती वाजता? 10-11 वाजता आले होते गाडी तिथे. लागले माग लागले, आम्ही ते पाहिलं. काय मागणी तुमची? आम्ही आता चंद्रकांत ठाकरे, मी पार घालते मयूरची बहीण बोलते ना. कसं काय घटना घडली होती? आम्हाला फोन काहीच माहित नाही. आम्हाला घरात फिरीत आणली तेव्हा आम्हाला फोन केलं, तेव्हा आम्ही आलो. कुठं राहायची तू? आम्ही पारगावला. आणि ते कुठं राहायची? वाकीला राहायची. कुठं शेतात राहायची? नाही, घरी शेतात झाली का कामाला गेली. सुनंदा गोटू चौधरी. तुम्ही बोला जरा. तुम्हाला